गुड मॉर्निंग गाईज. हे बघा, आज मी बनवणार आहे अप्पे आणि त्याच्यासाठी हे बॅटर बघा किती छान फुललेलं आहे. आणि हे मी पूर्ण सर्व डाळी घेतलेल्या आहे, तांदूळ घेतले आहे, त्याचं सर्व मिक्सरातून काढून रात्रीच करून ठेवलेलं आहे. तर आता मी याचा बनवणार आहे मसाला डोसा आणि नंतर बनवणार आहे ह्यांचे अप्पे. आता तुम्ही बघू शकता की किती छान मस्त फुललेलं आहे, हे एकजीव झालेलं आहे सर्व. चला मग आपण बनवूया डोसा. आणि मी मसाला डोसा कसा बनवते ते बघा तुम्ही. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा, मी एका छोट्या भांड्यात एक थोडंसं सारण काढलेलं आहे आणि कोथिंबीर चिरलेली आहे आणि मसाले घेतलेले आहे. बघा, मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये, थोडंसं जिरं टाकणार आहे. आणि याला चटणी पण नसली चालते, हे तसंच स्वादिष्ट लागते हे डोसा आणि चविष्ट बनतं आणि टेस्टी लागते. मुलं खूप आवडीनं खातात. थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार आणि कोथिंबीर टाकायची, कारण की कोथिंबीरमुळे यांना वेगळीच टेस्ट येते डोश्याला. आणि माझ्या मुलांना असेच डोसे आवडतात. मी नेहमी असे डोसे बनवून देते त्यांना टिफिनमध्ये. सकाळी कशी घाई राहते ना आपल्याला मुलांचीच तयारी करण्याची आणि डबा बनवण्यात, तर हा झटपट बनवणारा डोसा आहे. आणि याला असं ढवळून मस्त हलवून घ्या आणि तव्यावर टाकून द्या. तवा आपला छान तापलेला आहे आणि आता मी त्याच्यावर थोडंसं ऑइल घालत आहे, थोडंसं जास्त नाही, थोडंसं एकदम, म्हणजे असं छान असा सॉफ्ट राहिला पाहिजे आपला डोसा मुलांच्या टिफिनमध्ये 10 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे थोडंसं तेल थोडंसं शिल्लक घातलेलं आहे, कारण की नाही तर तो कडक होऊन जातो. मग बघू शकता बॅटर टाकत आहे मी. मोठा डोसा बनणार आहे एवढ्यामध्ये. तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात. आम्ही न्यू चॅनल खोललेला आहे, तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आम्हाला कमेंट करा की तुमच्यासाठी कसे व्हिडिओ बनवायचे. तुम्ही आम्हाला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. बघा, आमचा डोसा होणार आहे तर ह्या पेजला काढलेला आहे. आणि हे बघा, मी आता न्यू शेगडी ऑर्डर केलेली आहे, ग्रीन चिप्स कंपनीची, आणि छान आहे ही. तर ऑनलाईनच ऑर्डर केलेली आहे. मला खूप आवडली. ॲटोमॅटिक आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक होती, पण ती थोडीशी खराब निघाली होती. 3 वर्ष चालली. आता मी न्यू बोलावलेली आहे, तर मला खूप आवडलेली आहे ही आणि खूप मज्जा वाटते मला त्याच्यावर स्वयंपाक बनवण्यात. बघू शकता, मी इकडे चहा पण करत आहे आणि इकडे डोसा पण करत आहे. म्हणजे कसं, आपल्या बायांना सकाळी मॉर्निंग म्हटलं की दिवस जसा उजळतो तेव्हापासून आपले कामं सुरू होऊन जातात, कारण की आपल्याला वेळच नसतो थोडंसंही थांबण्यासाठी. आणि पोरांची घाई, मम्मी हे दे गं, मम्मी ते दे गं, सकाळी सकाळी. आणि पोरांचं नाही झालं तर मिस्टरांची घाई ड्युटीवर जाण्याची. बघा, माझा डोसा पण तुटून गेलेला आहे. नाही, तुटला नाही, छान आहे, छान आहे. थोडंसं एका हाताने मी शूट करत आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं गडबड झालेली आहे. काही नाही होत, तेवढं डब्यामध्ये मोड करूनच द्यावं लागते. आणि बघा, क्रिस्पी डोसा तयार होत आहे. चला मग आपण तोपर्यंत इकडे चहा करू. दूध टाकले, ऑलरेडी दूध आहे त्याच्यामध्ये, थोडीशी पत्ती. आणि चहा माझ्या घरी माझे मिस्टरच घेतात, मी केव्हा तरीच घेते, जास्त चहा घेत नाही. सकाळचा लागतो मला थोडासा, पण थोडासा घेते मी. बघा, आपला डोसा तयार झालेला आहे आणि हा क्रिस्पी डोसा छान झालेला आहे बघा. चला तर मग आपण दुसरा पण बनवून घेऊ. दोन डोसे करत आहे मी, दोघींसाठी, 2 मुलींसाठी, आणि 2 डबे मध्ये देत आहे त्यांना एक एक डोसा.